हो, डमी स्कूल हे नाव तुम्ही जर ऐकले नसाल तर आज मी तुम्हाला डमी स्कूल्सबद्दल सांगतो. डमी स्कूल म्हणजे काय, की एक अशी शाळा ज्या शाळेमध्ये मुलं अ, मुलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे, परंतु वर्षभर मुलं शाळेत जात नाहीत. मग मुलं जातात कुठं? मुलं जातात कोचिंग सेंटरमध्ये. तिथं अभ्यास करतात, शाळेला बायपास करून. आपल्याकडे डमी स्कूल याला झिरो अटेंडन्स या नावाने ओळखलं जातं. दिल्लीमध्ये डमी स्कूल नावाची ही कॉन्सेप्ट सुरू आहे. मला फार आश्चर्य वाटलं. द प्रिंट न्यूजपेपर आहे, त्याच्यामध्ये ही बातमी आलेली आहे. म्हणजे मीडियाने याची दखल घेतलेली आहे. आपल्या इंडियामध्ये मला असं सुरुवातीला वाटलं, की फक्त महाराष्ट्रामध्येच हा कल्चर चालू आहे, झिरो अटेंडन्सचा, जिथं मुलं वर्षभर शाळेत जात नाहीत आणि फक्त एक्झाम द्यायला प्रॅक्टिकल्सच्या वेळेस शाळेत जातात. टीचर त्या मुलाला ओळखतही नाही, कारण की मुलगा वर्षभर शाळेमध्येच येत नाही आणि शेवटी प्रॅक्टिकलला येतो त्यावेळेस त्याची प्रॅक्टिकल घेतली जाते. ती सगळी फॉर्मॅलिटी असते. आपल्या देशामध्ये आपला देश जो आहे हा फॉर्मॅलिटीसाठी जास्त प्रसिद्ध आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या देशामध्ये फक्त कागदोपत्री असतात आणि बऱ्याच लोकांना या सगळ्या गोष्टी करावी लागतात बिकॉज दे आर द पार्ट ऑफ द सिस्टम. तर मला असं सुरुवातीला वाटलं की फक्त हे महाराष्ट्रामध्ये असेल, परंतु नाही, हे दिल्लीमध्ये सुद्धा आहे. CBSE स्कूलमध्ये सुद्धा असं होत आहे आणि दिल्लीच्या काही शाळांवर रेड सुद्धा पडलेली आहे. जवळपास 20 शाळा ज्या आहेत ते डिॲफिलिएटेड झालेले आहेत. म्हणजे आता ते CBSE बोर्डाशी संलग्नित राहिलेले नाहीत. ही कारवाई करण्यात आली आहे मित्रांनो. नियम असा म्हणतो बोर्डाचा, तो CBSE असो किंवा स्टेट बोर्ड असो, मुलाची 75% अटेंडन्स वर्षभरात असली पाहिजे, तेव्हाच तो परीक्षा द्यायला क्वालिफाय असतो. आणि इथं जर मुलगा एकही दिवस, काही शाळांमध्ये तर युनिट टेस्ट द्यायला सुद्धा ते मुलं येत नाहीत. हा भयानक कल्चर आहे आणि हा कल्चर फक्त याच्यात मी जे संस्था चालक आहेत त्यांनाच फक्त दोष देणार नाही, कारण की याच्यामध्ये पालक, विद्यार्थी, संस्था चालक आणि कोचिंग सेंटर या सगळ्यांनी आणि काही अर्थी गव्हर्नमेंट याच्यासाठी, कारण गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. सगळ्यांनी बनवलेली ही खिचडी आहे आणि सगळेच जण वाटून खात आहे. याच्यामध्ये बघा आता होतं काय, की मुलं जे असतात ते शाळेत जात नाहीत. काही मुलं रेग्युलरली शाळेत जातात. टीचर मग काय करतो, की या रेग्युलर येणाऱ्या काही मुलांना मन लावून शिकवत नाही, कारण की त्याला माहीत असतं, की आजकाल जे मुलं आहेत यांनी ट्युशन्स लावलेले आहेत आणि एकदा की मनामध्ये असं आपण धरून ठेवलं, की मुलांनी ट्युशन्स लावलेले आहेत, तर शिक्षक जे आहेत ते एकदम होल हार्टेडली मनापासून मुलांना शिकवत नाही आणि तसे मुलामध्ये वर्गामध्ये 60 पैकी फक्त 20च पोरं चाललेत. तर मग त्या 20 पोरांना मन लावून शिक्षक शिकवत नाही. मी सगळ्या शिक्षकांबद्दल असं म्हणत नाहीये, परंतु माझा असा हा एक अझम्पशन आहे. असं होऊ शकते आणि असं होतही असेल आणि मी असं सुद्धा बघितलेलं सुद्धा आहे असं. तर हा जो कल्चर आहे, हा योग्य आहे की अयोग्य आहे? तुम्ही कमेंट करून सांगा. ॲक्चुअली हा इल्लीगल आहे पूर्णपणे. हा इल्लीगल जो बिझनेस आहे, हा लीगली अक्रॉस द कंट्री होत आहे. CBSE पर्यंत हा पोहोचलेला आहे. मध्ये तर हा बिनधास्तपणे होत आहे आणि याला पालकसुद्धा जबाबदार आहेत, की JEE नीटची एक्झाम मुलांनी क्रॅक केली पाहिजे म्हणून फक्त नावापुरती शाळेमध्ये ॲडमिशन करून टाकायची आणि मग मुलांना कोचिंग सेंटरमध्ये ढकलून द्यायचं. मुलं दिवसभर कोचिंग सेंटरमध्ये राहतात आणि काही मुलांचे रिझल्ट येतात, काही मुलांचे येत नाही. परंतु यामुळे जो स्कूल कल्चर आहे, तो आता एंड होत चाललेला आहे आणि मला असं वाटतं, की हेच जर चालू राहिलं, तर स्कूल कल्चर इन फ्युचर संपुष्टात येईल. कारण की मुलं जास्तीत जास्त वेळ कोचिंग सेंटरमध्ये घालवतील, त्याला इम्पॉर्टन्स देतील आणि आजही मी तुम्हाला सांगतो, की जे मुलं आहेत, ते स्कूलच्या टीचरपेक्षा जास्त रिस्पेक्ट आणि जास्त प्रेफरन्स कोचिंग सेंटरमध्ये असलेल्या टीचर लोकांना देतात. त्यांना असं वाटतं, की स्कूलपेक्षा कोचिंगमध्ये शिकवणारे जे सर आहेत, ते जास्त हुशार असतात. असं ॲक्चुअली नाही आहे. पण अशी धारणा झालेली आहे आणि म्हणूनच जे कोचिंग सेंटर्स आहेत कोचिंग सेंटर्स आहेत ते भारतभरामध्ये वाढत चाललेलं आहे. एक मोठी इकॉनॉमी जी आहे कोचिंग सेंटरची बनलेली आहे. परंतु त्यांनासुद्धा दोष
पूर्णपणे देता येत नाही. शाळांची अवस्था चांगली असती, शाळेमध्ये वेळेवर शिक्षकांची भरती झाली असती, तर कदाचित मुलंसुद्धा, पालकसुद्धा ट्युशन्सकडे वळले नसते. तर आता याच्यात दोष कुणाला द्यायचा हेच मला कळत नाही. या संस्था चालकांना द्यायचं, की शिक्षकांना द्यायचं, की पालकांना द्यायचं, की विद्यार्थ्यांना द्यायचं, की कोचिंग सेंटरवाल्यांना द्यायचं, की स्वतः सरकारला द्यायचं? आता मला असं वाटतं, की सरकारने थोडंसं जे काही एक नियमावली तयार केली पाहिजे, रेट्स मारली पाहिजे शाळेमध्ये आणि बघितलं पाहिजे खरंच मुलं जे आहेत, तुम्ही जे दाखवता तुमच्या अटेंडन्स शीटवर तेवढे मुलं रोज येत आहेत का? आणि मुलं जर कंटिन्युअसली येत नसतील, तर त्या मुलाला अकॉर्डिंग टू द जे लॉ आहे बोर्डाचं, की त्याला परीक्षा देण्यापासून ही शुड नॉट बी अलाउड टू सिट ऑर टू अपीअर फॉर द एक्झाम असं मला वाटतं. मित्रांनो, छोटासा व्हिडिओ आहे हा आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा.